आयुष्य काय सामर्थ्य आहे आपल्यामध्ये, चला बोला. माशी पंख पाकडी तवहे सरे. माशीला पंख हलवायला वेळ जास्त लागतो, तेवढा सुद्धा माणसाला मरायला लागत नाही. या क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नजरे मग गळा पडे फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे थोडा माया आशा, काही नजरे मग गळा पडे फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. क्षणभंगूर नाही, मिनिट भंगूर म्हटलेलं नाही. हा तास भंगूर, दिवस भंगूर, वर्ष भंगूर. कोणत्या संताचं प्रमाण घ्या. क्षणभंगूर नाही भरवसा, जायाचे शरीर जाईल क्षणात, शरीर जायाचे देवाची द्वारी उभा दिवसभरी बोला क्षणभरी, क्षणोक्षणा हाची करावा विचार. महाराज क्षणामध्ये बदल नाही. म्हणून लक्षात ठेवा, मला काय सांगायचं. जो आलेला आहे तो जाणार. सामर्थ्य एका नरद्यात 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्रा 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी, जम का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. माझा मेला पंजा मेला, बाबा हसला गेला, देखत देखत रानो तो तोही वेता घाला, देखत देखत रानो तो तोही पंजा मेला, पंजा नाही बर का, पंजा. पंजाबी मेलाच तसा राहिला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आले अवतार येर ते पामर जीव किती. महाराज म्हणतात बस अवतारांना जावं लागलेलं आहे. सामर्थ्य आहे का सांगा. आज नरदेहामध्ये काय सामर्थ्य आहे, दुसरं काही नाही. महाराज म्हणले काही क्षणाचं जीवन आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. जायाचे शरीर जाईल क्षणात, आला पुन्हा क्षणाचा. जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणतात देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह
सगळ्याला पाकिट येत नाही. हा महाराज म्हणले लक्ष द्या, देह जाईल, देह जाणार आहे. मग मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती नाही असं माणूस नाही. बरोबर आहे. आणि मरणाची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांची, मला दवाखान्यात नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, सामर्थ्य आहे का काही? 100 कोटी रुपये तुमच्याकडे, मग काही यमाला सेटलमेंट करता येईल नाही. मग पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे. मरणाची भीती सर्वाला आहे ना. सरपंच असला तर गावात भीत नाही, म्हणजे कोणत्याही गावचा असो. सरपंच असला तर गावात त्याचं वजन असतं, गावात भीत नाही. आमदार असला तर बोला तालुक्यात घाबरत नाही. खासदार असला तर जिल्ह्यात घाबरत नाही. मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही. पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला कस काय. विचारा 6 महिन्यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधानाला, शेख हसीना. बरोबर आहे ना. महाराज मृत्यूच्या भीतीनं देश आणि पद सोडून भारतात यावं लागलं. मरणाची भीती नाही, मग Z+ सुरक्षा संघ कशाला आहे? मृत्यूची भीती नाही असा माणूसच नाही. Z+ सुरक्षा सोबत आहे ना. आपले ते इस्रोला ते शिंदे साहेब येणार होते पुरुषोत्तम महाराजाच्या तिथे. मग ते चेक करणारे अगोदर ते बरं का तुळशीराम बा, ते श्वान पथक सगळं येत आहे ना तिथं, कलेक्टर वगैरे. मग ते आल्यानंतर मग आम्ही एका पलंगावर बसलेलो होतो. म्हणे उठो या असे. उठलो आम्ही. ते चेक केलं त्याने पलंग, तो उघडला बॉक्स असल्यामुळं ते चेक केलं. मग मृदंग होता. म्हणे इसमें क्या है? म्हणलं इसमें वाजवणे का है? नहीं मैंने इसके अंदर क्या है? म्हणलं अंदर से आवाज आती है लेकिन हन्ना पड़ता है दोनों गुण उसको. बरोबर नहीं म्हणे हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगायचे ना, ठेवा कुठे येतावा? तुमने विचारा है तर हमने सांगायचे ना. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, लक्षात ठेवा. ते म्हणे नहीं नहीं इधर कुछ अनुचित हो गया तो वो हम पे आता है. बोले हमारी नौकरी धोखे में होती है. नाही, लक्षात ठेवा बरं का. त्याने तसं सांगितल्यावर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे. कुणी जर मोठा माणूस येत असेल तर त्या जागेचा सगळा चेकअप केला जातो. कशामुळं? मृत्यूच्या भीतीमुळे. मरणाची भीती नाही सगळ्यांना. मरणाची भीती नाही असं म्हणून मी एका गावात असं सांगितलं, ह्या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. या बी गावातले मरणार. 7 सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 7-8 दिवस. बरोबर आहे का नाही? सगळे रडायला लागले आणि एक म्हातारी हसू लागली. मग कीर्तन झाल्यावर म्हणलं आजी मरणाची भीती नाही का? आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मग मी सांगितलं या गावातले माणसं 7 दिवसात मरणार. मी देशगावांचे नाही, मी माहेर भायगावची आहे. मी तू का राहणार आहे? जाणारच आहे ना. मृत्यूची भीती आहे ना. मग मरणाची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्याचे, मला दवाखान्यात न्या. आणि दवाखान्यात नेलं का घरच्याचं काम संपलं, मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब पैसे किती बी लागू द्या, फक्त मला मरू देऊ नका, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत. बरोबर. पैसे किती लागू द्या डॉक्टर साहेब, फक्त मला मरू देऊ नका. डॉक्टर काय म्हणतात माहितीये का? हे बघा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात आहे का? आणि डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तरी शिल्लक राहिले असते ना. माझं बोलणं कळते का तुम्हाला? निदान डॉक्टर तर शिल्लक राहिले असते. चांगलं मेजर ऑपरेशन जर असलं ना तर डॉक्टर लोक परिवाराची सही घेतात. ते म्हणतात हे करता करता जर काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, सिग्नेचर करा तर तो ऑपरेशन थिएटर मध्ये नेतो. आणि ऐका, पुन्हा ऐका, त्याचे फॉर्म भरून घेतला, सह्या घेतल्या की त्या पेशंटला घेऊन त्या ऑपरेशन थिएटर मध्ये जातात आणि तिथं बाहेरचे परिवारातले पाय धरतात डॉक्टराचे. डॉक्टर साहेब प्लीज विनंती आहे तुम्हाला, काहीतरी करा, पण आमच्या पेशंटला जाऊ देऊ नका. डॉक्टर काय म्हणतात ऐका. डॉक्टर म्हणतात हे बघा, मी माझे प्रयत्न करतो, तुम्ही माझे पाय, आता मार्मिक आहे, मी माझे प्रयत्न करतो, पण तुम्ही माझे पाय धरल्यापेक्षा एक काम करा, आपल्या व्हरांड्यात गणपतीचं मंदिर आहे, तिथं जाऊन त्या गणपतीला विनंती करा. माझं बोलणं कळलं असेल तुम्हाला, तुम्ही हुशार माणसं आहात. हे माझ्या हातात नाही. बरोबर आहे ना? माझ्या हातात नाही, वाचवणं आपल्या हातात आहे. माझा ॲक्सिडेंट झाला होता मागे, गाडीनं 2-4 पलट्या घेतल्या आणि मग ते मला काही लागलं नाही. तेव्हा माझ्याकडे स्विफ्ट गाडी होती, डिझायर. मग लोक म्हणले महाराज हे असं बरोबर नाही, तुम्ही एवढ्या गाडीने पलट्या घेतल्या, त्याला एअरबॅग होत्या का म्हणे गाडीला, त्या हवेच्या बॅग. म्हणलं नाही हो, एअरबॅग वगैरे काय नव्हत्या. म्हणलं पण देवाची एअरबॅग होती त्यामुळं काय नाही झालं. देवाची एअरबॅग असल्यावर काय होणार?
अहो एअर बॅग जाऊ देव, एअर विमानाचा ऍक्सिडेंट झाल्यावर सगळे मरतात आणि एक वाचतो, त्याला देवाची एअर बॅग वाचवते. आता घडलेल्या घटना सांगेन मी तुम्हाला. आणि काय म्हणतात, नाही नाही त्या गाड्या, चांगली गाडी घ्या, एअर बॅगची गाडी घ्या. मागं एक ऍक्सिडेंट झाला अहमदाबाद हायवेला आणि मोडवलं त्या माणसाला आणि जागेवर मेला. लोक म्हणले कस काय, गाडी कोणती होती? म्हणे मर्सडीज 1.5 कोटीची. म्हणे मग तिला ते हवेच्या बॅग नव्हत्या का? अहो 8 बॅगची गाडी आहे म्हणे, एअर बॅगची ती. मग मेलं कस काय? लगील उतरलं होतं म्हणे. बरोबर आहे, लगील उतरलं दुसऱ्या गाडीने उडवलं. काय हवेच्या बॅग उपयोगाला आल्या सांगा तुम्ही आता. विठाला एअर बॅगच नाही. मग पाय धरतो माणूस डॉक्टरांची, डॉक्टर साहेब मला वाचवा. डॉक्टर म्हणतात आमच्या हातात वाचवणं नाही. झालं, मग डॉक्टर घरचे संपले. मग पाय धरतात आमच्यासारख्या एखाद्या महाराजाचे, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, मारा कल्याण कहाँ से करू मैं, है का नाही? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. अरे म्हणले येथे कोणी सोडविना, एका चक्र पाणी वाचुनिया, मग तेथे नचले काही, मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाई ठाई, सत्ता संपदा राहील ठाई ठाई. पुढे संचित जाईल काही, पुढे संचित जाईल काही. आमनेत येम आज्ञा, मग तेथे नचले काही. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग तेथे नचले काही, काही. सत्ता संपदा. ऐकताय ना, सत्तेचं चालत नाही. आणि सत्तेचं चाललं असतं तर विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले साहेबाला जावं लागलं नसतं. मी उदाहरण नाही ना मला. सत्ता मग संपदा. अरे ठरवलं असतं तर त्यांच्या वजना एवढे पैसे आम्हाला दिले असते, लोक तिकिटासाठी द्यायले. नाही कळलं, जाऊ द्या मग. हा लक्ष द्या महाराज, मला लक्षात ठेवा, वजना एवढे पैसे दिले नसते. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे. आणि मग यमाची आज्ञा आल्यावर जावं लागणार आहे. हो करके कैद तुझे चलना पडेगा, काया पोटी खाली करना पडेगा, काया पोटी खाली करना पडेगा, काया पोटी खाली करना पडेगा. हे मन मुसाफिर तुझे निकलना पडेगा, हे मन मुसाफिर तुझे निकलना पडेगा, काया पोटी खाली करना पडेगा, काया पोटी खाली. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, कमाएगी तो
दौलत ना ताकत छोड़ कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा. मलबिदा क्या बात है वाह वाह विठाला विठाला बाप बेटे ये भाई भतीजे तेरे साथी है सब जीते जीते अपना आंगन उठाना पड़ेगा घर से चौखट से चलना पड़ेगा जिंदगी एक किराए पर आएगी नोटिस तो जमानत न होगी पल्लों में घर कुछ अमानत न होगी हो करके कैद तुझे चलना पड़ेगा आया यमराज की जब अदालत चढ़ोगे पूछेगा हाकिम तो क्या तुम कहोगे पापों के अग्नि में जलना पड़ेगा काया को खाली करना पड़ेगा काया को खाली करना पड़ेगा. किराए के घर को क्या तू संभाले जिस दिन तुझे इस घर का मालिक निकाले इसका किराया भी भरना पड़ेगा काया को खाली करना पड़ेगा काया को खाली करना पड़ेगा. एकदा त्याची नोटीस आल्यावर मग कोण थांबवणार आहे महाराज बोला मग ते नचले काही सत्ता संपत्ता राहील काहीचे मग भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आपण समजा आप्पाच्या घरी गेलो कसं आप्पा म्हणून तसं हा आपण आप्पाच्या घरी गेलो आपा आणि त्यांच्या घरी गेल्यावर त्याच्या घरचं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं कुत्रा आहे का आपा तुमच्या घरी नाही नाही मग तुमच्या घरी आहे का नंदू पाटील हा नंदू पाटलाच्या घरी आपण गेलो आणि नंदू पाटलाचे हाय कुत्र मी गेलतो त्याच्या घरी आम्ही गेलो ना त्यांच्या घरी आहे का नाही आणि त्यांच्या घरचं कुत्र जर आपल्या